नमस्कार, मी रश्मी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या #टॉक मराठी या चॅनलवर. आज आपण सर्वायकल कॅन्सर बद्दलची माहिती घेणार आहोत नाशिकच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर क्षमा अघोर यांच्याकडून. डॉक्टर क्षमा अघोर यांनी MBBS आणि MD केलेलं आहे स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रामध्ये. 15 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव मॅडमला आहे. खूप अशा क्रिटिकल सर्जरीज, क्रिटिकल डिलिव्हरीज मॅडमनी केलेल्या आहेत. शिवाय त्या खूप सुंदर गातातही. चला तर मग भेटूया डॉक्टर क्षमा अघोर यांना आणि सर्वायकल कॅन्सर बद्दलचं तथ्य आणि सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. नमस्कार मॅडम. नमस्कार. सुरुवातच अशी करू आपण, सर्वायकल कॅन्सर नक्की काय हा बऱ्याच मुलींना, बऱ्याच महिलांना माहिती नाहीये. इवन एका ऍक्टर दाखवलं होतं की त्याच्यामध्ये त्यांनी तिचा मृत्यू झाला असं दाखवलं आणि ती जिवंत होती, पण हे जस्ट सगळं असं दाखवण्यासाठी होतं की सर्वायकल कॅन्सर किती जास्त त्रासदायक आहे, किती लवकर मुली किंवा महिला त्याच्यामध्ये डेथ होऊ शकते त्यांची, ह्या गोष्टीसाठी. पण मग त्यानंतर बऱ्याच मुलींना माहितीच नव्हतं की सर्वायकल कॅन्सर कसा होतो, काय आहे. तर तो एक सोप्या शब्दात सांगा की नक्की सर्वायकल कॅन्सर काय. नक्कीच. मी डॉक्टर क्षमा अघोर. मी स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ असून लॅप्रोस्कोपिस्ट आहे आणि इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे सर्वायकल कॅन्सर. ज्या उदरातून, ज्या आईच्या पिशवीमधून आपण जन्मतो, ती पिशवी आपल्या आईला मृत्यूच्या मुखात कॅन्सरद्वारे नेऊ शकते. असा हा महाभयंकर कॅन्सर म्हणजे सर्वायकल कॅन्सर. हा जगातला 2 नंबरचा कॅन्सर आहे. बेसिकली कॅन्सर म्हणजे काय, तर कॅन्सर हा असा रोग आहे की ज्याच्यामध्ये गाठी शरीरात बनतात आणि त्या गाठी अनियंत्रित वाढत जातात आणि आजूबाजूला तसेच रक्तातून इतर अवयवांमध्ये पसरतात आणि जिथे त्या पसरतात तिथेही त्या ग्रो होतात आणि ज्या अवयवांमध्ये त्या पसरल्या त्या अवयवांना निकामी करतात. मग आता गर्भपिशवीचं मुख हा कॅन्सर हा खूप जास्ती प्रमाणात सापडतोय आणि इतका आहे की दर 7व्या मिनिटाला आपण भारतामध्ये एक आपली माता गमावतो आहोत. इतका ह्याचं महाभयंकर प्रमाण आहे. आणि ह्यातली चांगली गोष्ट ही की हा 100% प्रिव्हेंटेबल आहे, म्हणजे ह्याच्यावर आपण ह्याचा समूळ नायनाट करू शकतो. आता गर्भपिशवीचं मुख म्हणजे नेमकं काय आणि कुठे असतं हे आपण जाणून घेऊयात. तर आपले हे जे खालची जागा आणि ओटीपोट आपण म्हणतो, तर त्या ओटीपोटामध्ये सगळ्यात सेंटरला ही गर्भपिशवी असते आणि ह्या गर्भपिशवी एखाद्या उलट्या ठेवलेल्या घागरीसारखी असते. इथे आपण बघूयात की ही तीच गर्भपिशवी, तिचं एक ट्रान्सेक्शन केलेलं चित्र आहे आणि हे खाली जे आहे हा योनिमार्ग आहे. गर्भपिशवी या योनिमार्गामध्ये जिथे असते जुडलेली, इथून बेसिकली बाळ बाहेर येतं म्हणून ह्याला गर्भपिशवीचं मुख किंवा सर्व्हिक्स असं म्हणतात. इथे ह्या ठिकाणी एक वल्नरेबल पॉइंट आहे, ज्याला ट्रान्सफॉर्मेशन झोन असं म्हणतात. आणि इथे हा कॅन्सर होतो, कारण इथली जी त्वचा म्हणा किंवा इथली जी म्युकोझा असतो हा खूप नाजूक असतो. बरं, आता हा कॅन्सर हा एका HPV नावाच्या एका व्हायरसमुळे होतो आणि इथे ते इन्फेक्शन एस्टॅब्लिश झाल्यानंतर इथे गाठी निर्माण होतात आणि इथे हा कॅन्सर होतो. ओके, म्हणजे हा तसं पाहिलं तर व्हर्जिनल एरियामध्ये होणारा कॅन्सर आहे. वजायना संपल्यावर जिथे गर्भाशय सुरू होतं तिथे जो एरिया, त्याला गर्भाशयाचं मुख असं म्हणतात आणि त्या सर्व्हिक्स असं म्हणतात आणि त्याचा हा कॅन्सर आहे. आता हे म्हणजे समजतं कसं, म्हणजे आपल्याला कसं समजणार मुलींना एखादीला, की जसं संकेत काय आहेत याचे, की लक्षात कधी येईल, कारण लवकर लक्षात आलं तर लवकर क्युअर होतो कोणता पण आजार. बरोबर आहे. तर मग हे लक्षात कसं येणार मुलींना किंवा महिलांना, कोणत्या वयामध्ये असं व्हायचं चान्सेस असतात, असं पण काही असतं का त्यात? हो, कसं आहे, कुठलाही कॅन्सर जेव्हा लक्षणं देतो तेव्हा सहसा तो पुढच्या स्टेजला असतो. म्हणजे लक्षणं व्हायच्या आधीच हे डिटेक्ट होणं फार गरजेचं आहे. तर लक्षणांविषयी आपण पहिल्यांदा चर्चा जरूर करूया की पुष्कळ ही लक्षणं जेव्हा तुम्हाला दिसतील तेव्हा ताबडतोब तुम्ही डॉक्टरकडे जाऊन स्वतःचं चेकअप करणं गरजेचं आहे. निदान तेव्हा तरी
आपण अर्लियर इज द बेटर. तर इथे जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा स्त्रियांना साधारणतः पांढरा किंवा लाल पदर म्हणजे पांढरं पाणी किंवा लालसर पाणी ज्याचा फाऊल स्मेल म्हणजे घाण वास येतो आणि तो जायला लागतो, हे त्याचं एक कॉमनेस्ट सिम्पटम आहे. त्यानंतर इतर सिम्पटम्स मध्ये 2 पिरियड्सच्या मध्ये ब्लिडिंग होणं, इंटरमेन्स्ट्रुअल ब्लिडिंग असू शकतं. त्याशिवाय संबंधानंतर ब्लिडिंग म्हणजे पोस्ट कॉयटल ब्लिडिंग हे पण ह्या कॅन्सरचं एक लक्षण असू शकतं. त्यानंतर जर हा कॅन्सर पुढच्या स्टेजला असेल तर इतर अवयवांमध्ये जिथे तो पसरला आहे त्या अवयवांच्या अफेक्शनमुळे होणारे लक्षणही असू शकतात. जसं फुफ्फुसात पसरला असेल तर श्वास घ्यायला त्रास होणे, म्हणजे तिथून तो बाकीच्या पण ठिकाणी पसरतो. हो, म्हणून तो कॅन्सरला सर्वजण घाबरतात. तर म्हणून अर्लियर इज द बेटर हे सगळे लक्षणं कॅन्सरचे आहेत. आणि ह्याचं म्हणजे असं काही असं ऐकून येत लोक, म्हणजे बऱ्याच मुली सांगतात की व्हर्जिनिटी लूज केल्यानंतर किंवा लवकरच्या वयामध्ये व्हर्जिनिटी लूज केल्यानंतर हा कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते का? हो, अगदी बरोबर आहे. हा कॅन्सर हा सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन मध्ये येतो. म्हणजे HPV हा जो व्हायरस आहे तसा तो युबिक्युटस म्हणजे सगळीकडे सर्वत्र पसरलेला, यत्र तत्र सर्वत्र. परंतु संबंधानंतर किंवा डीप स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट नंतर हा व्हायरस एकाकडून दुसऱ्याकडे जातो आणि जो व्हल्नरेबल एरिया आहे तिथे तो जाऊन एस्टॅब्लिश होतो किंवा स्वतःचं घर करतो. व्हल्नरेबल एरिया म्हणजेच आपण आता बघितलं की गर्भपिशवीचं जे मुख आहे तिथला तो जो ट्रान्सफॉर्मेशन झोन असतो तो व्हल्नरेबल एरिया आहे. आणि तर संबंधानंतरच हा कॅन्सर होतो. संबंधातून HPV इन्फेक्शन जर त्या स्त्रीला झालं तर HPV इन्फेक्शन नंतर तिथे जर ते एस्टॅब्लिश झालं तर काही प्रमाणात ते इन्फेक्शन नंतर वाढत कॅन्सर बनवू शकतं. तर ह्याच्यात असं पण आहे का, खास करून जर म्हणजे मोनोगॅमी म्हणजे एकच सेक्शुअल पार्टनर जर असेल तर हा कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी असते. परंतु ज्या मुलींचं लवकर लग्न आणि त्यांचं सेक्शुअल लाईफ जास्ती ड्युरेशनसाठी असेल त्यानंतर त्यांना मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स असतील आणि त्या पार्टनर्सचे पण परत मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स असतील तर दे आर ॲट व्हेरी हाय रिस्क ऑफ दिस कॅन्सर. कारण तो वेगवेगळ्या त्याचे जे व्हरायटीज असतात 150 प्रकारचे त्याचे स्ट्रेन्स आहेत ह्या HPVचे सुद्धा. तर त्यातले 16, 18 आणि 6 आणि 11 हे जास्ती इन्फेक्शियस आणि जास्ती कॅन्सर फॉर्मिंग आहेत. तर हे सगळे इन्फेक्शन्स होण्याची शक्यता त्यामध्ये दाट वाढते. आणि म्हणून ज्या स्त्रियांचे म्हणजे मल्टिपल पार्टनर्स आहेत त्यांना ही रिस्क जास्ती आहे. शिवाय ज्यांची हायजीन चांगली नाहीये, लोअर खालच्या एरियामधली प्रायव्हेट पार्टची जी हायजीन आहे ती जर अस्वच्छता असेल तर हे इन्फेक्शन तिथे एस्टॅब्लिश होतं. शिवाय ज्यांची इम्युनिटी कमी आहे जसं की HIV पेशंट्स आहेत किंवा किडनी फेल्युअर असेल तर त्यांची इम्युनिटी किंवा किडनी ट्रान्सप्लांटचे पेशंट असतात ज्यांना इम्युनिटी कमी करणारी औषधं चालू असतात तर ते कंटिन्युअस बेसिसवर त्यांचे ते औषधं चालू असतात त्यांची इम्युनिटी कमी असते. तर ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती कमी पडल्यामुळे हे इन्फेक्शन जास्ती इझिली होतं आणि ते त्यावरती हावी होतं आणि कॅन्सर होऊ शकतो. मी असं पण ऐकलंय की ज्यांचं म्हणजे मुलींचं कसं की एकच बेबी होऊ देतात मुली आणि बरेच वर्ष म्हणजे साधारण गॅप पण जास्त घेतात काही काही वेळेला की 10-12 वर्षांचा 2 मुलांमध्ये गॅप घेतात. तर अशा कंडिशन मध्ये पण असतात का की याचे कारण आहेत का? ते नाही तसं अगदी नाही, पण मल्टीपॅरिटी म्हणजे ज्यांचे नंबर ऑफ चाइल्ड बर्थ जास्ती आहेत त्यांना कॅन्सरची थोडी जास्ती रिस्क आहे. म्हणजे विअर अँड टिअर त्या गर्भपिशवीच्या मुखाचं जास्ती होतं त्यांच्यात आणि म्हणून त्यांना तो एरिया जास्ती व्हल्नरेबल होतो. हार्मोनल इम्बॅलन्स हा त्याचा एक भाग आहे का? म्हणजे त्याच्यामुळे होऊ शकतं का की काहींचे हार्मोनल इम्बॅलन्स होतात जास्त? हॉर्मोन इम्बॅलन्समुळे ह्या कॅन्सरचं हे नाहीये, इन्फेक्शनमुळे इन्फेक्शनमुळेच होतं. ओके. आता जर झाला तो तर मग त्याची काळजी कशी घ्यायची किंवा प्रिकॉशन्स कसे घ्यायचे? म्हणजे आता मल्टिपल पार्टनर्स नाही अगदी, पण तुम्ही म्हणताय तसं जर लवकर लग्न झालं एखाद्या मुलीचं तर तिला होऊ शकतो म्हणजे तिचं हे जास्त असल्यामुळे, सेक्स ऍक्शन्स जास्त असल्यामुळे. तर मग असं आहे का की ह्याच्यात काळजी काय घेता येईल की नको व्हायला यासाठी? तर ह्या कॅन्सरचं
प्रिव्हेन्शन आपण म्हणूया की प्रिव्हेन्शन हे 3 प्रकारे, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अशा 3 प्रकारे आपण करतो त्याचं विभाजन. प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे हा कॅन्सर होऊच नाही. तर होऊच नाही म्हणून आपण एकतर स्वच्छता पाळणे खालची, एकच सेक्शुअल पार्टनर लाईफ लॉंग असणे ही दुसरी गोष्ट आहे. स्वतःची इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी ज्या जनरल गोष्टी, चांगली लाईफस्टाईल, चांगल्या फळांचा भाज्यांचा, आपल्या विटॅमिन्स चांगले ठेवणे, चांगली झोप काढणे, खुश असणे, स्ट्रेस मॅनेजमेंट करणे, ह्या जनरल गोष्टी तर कुठल्याही कॅन्सरसाठी आहेच आहेत. त्याशिवाय HPV हे इन्फेक्शन कम्प्लिटली होऊच नाहीये म्हणून वी हॅव व्हॅक्सिन, आणि जे आपल्यासाठी खूप मोठं वरदान आहे. आणि HPV व्हॅक्सिन हे आपल्या 100% सगळ्या मुलींना आपण देण्याचा आता प्रयत्न करायचा आहे. आणि इट्स अ चॅलेंज फॉर ऑल ऑफ अस. आणि दिव्यानी दिवा जसा आपण लावून हे नॉलेज स्प्रेड करायचंय, अवेअरनेस स्प्रेड करायचंय की हे व्हॅक्सिन अवेलेबल आहे. आणि आपलं टार्गेट असलं पाहिजे की इंडियातच काय पण पूर्ण जगभरातल्या मुलींना पहिल्या कॉन्टॅक्टच्या आधी जर ही व्हॅक्सिन दिली तर हा कॅन्सर 100% होत नाही. आणि वी कॅन समूळ नायनाट ह्या कॅन्सरचा आपण करू शकतो. कोणत्या वयापासून घेता येतात मुलींना ते लसीकरण? हा, तर बेसिकली 9 ते 14 ह्या वयोगटामध्ये हे हायली रेकमेंडेड आहे हे व्हॅक्सिन. ह्या व्हॅक्सिनचे 2 डोस असतात. आणि ते पहिला डोस आणि त्यानंतर 6 महिन्यांनी दुसरा डोस, असे त्याचे 2 डोस असतात. या वयातच का? कारण ह्या वयात प्युबर्टी येते, मुलगी लहान मुलीची वयात मुलगी येते. आणि गर्भपिशवीच्या मुखाशी हा जो ट्रान्सफॉर्मेशन झोन मी ज्याबद्दल बोलत होते त्याचा एरिया वाढतो. आणि ह्या वयामध्ये मग आजकाल काय होतंय की कुठेतरी शाळांमध्ये पण सेक्स नॉलेज म्हणजे एवढं नीट नसल्यामुळे फर्स्ट कॉन्टॅक्टचं एज कमी कमी पण होत चाललंय. आणि म्हणजे अनसेफ सेक्स केला जातो मुली, दे आर हॅव ऍक्टिव्ह सेक्शुअल लाईफ. आणि बिफोर दॅट कॉन्टॅक्ट जर हे व्हॅक्सिन मुलींना दिलं गेलं तर इट इज लाईक कवच कुंडल, म्हणजे त्या मुलीला ते कवच कुंडल मिळतं आणि शी इज कम्प्लिटली प्रोटेक्टेड फ्रॉम धिस कॅन्सर. शिवाय 14 नंतर समजा आता काही मुली ज्या आता हे व्हॅक्सिन अशात आलंय, आपल्या भारतात हे अवेलेबल नव्हतं, तर हे जे भारत सिरम आहे पुण्याचं, त्यांनी नवीन जे आपलं एक व्हॅक्सिन काढण्याचं खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि आतापर्यंत आपण ते आउटसोर्स करत होतो आणि ते महाग होतं. तर महाग असल्यामुळे हे व्हॅक्सिन आपण सगळ्यांना देऊ नाही शकत आहे, कारण एका व्हॅक्सिनची किंमत जवळपास 4,000 आहे एका डोसची किंमत. आणि तो दुसरा जो 6 महिन्यांनी घ्यायचा परत तोच. आणि त्यामुळे मग 3 डोसचे इतर मोठ्या मुलींना आणि स्त्रियांना 3 डोस द्यावे लागतात. म्हणजे जसं की 15च्या वरती जवळपास 45 पर्यंत आपण हे व्हॅक्सिन देऊ शकतो वयाच्या. तर मग ह्या वयामध्ये 3 डोस द्यायचे असले तर त्याची कॉस्ट जवळपास 12,000 जाते. तर त्यामुळे ह्या लिमिटेशनमुळे हे सगळ्यांना अवेलेबल नाहीये. म्हणून भारताच्या यांनी प्रयत्न केलेला आहे. विधानसभेत पण हे बिल पास झालेलं आहे. आणि आपण प्रयत्न करतोय की म्हणजे इम्युनायझेशन प्रोग्राम मध्ये हे व्हॅक्सिन यावं. आणि शिवाय मग ही जी भारत सिरमनी कॉस्ट त्याची अगदी 400 ते 600 पर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अजून नाही. सध्या ते लास्ट ट्रायल्स मध्ये आहे. आणि ह्या मार्च मध्ये त्याचं लास्ट ट्रायल म्हणजे संपून डिसेंबर पर्यंत ते आपल्याला त्या कॉस्ट मध्ये अवेलेबल होऊ शकतं. सध्या त्याची कॉस्ट 1,500 ते 2,000 रुपये आहे एका डोस. येस, जे आपलं इंडियन व्हॅक्सिन आहे. आणि वी आर हायली रेकमेंडिंग दॅट इट इज नॉट लेस दॅन एनी फॉरेन व्हॅक्सिन. आणि त्यामुळे इट्स अ गुड न्यूज की सगळ्यांनी आता हे जे इंडियन व्हॅक्सिन आहे ते पण घ्यायला पाहिजे. आणि हे अवेलेबल कुठे मिळतं? इट इज अवेलेबल विथ अस. माझ्याकडे पण आहे, सगळीकडे अवेलेबल आहे. साधारण हॉस्पिटल्समध्ये बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये त्याची कोल्ड चेन असते. 2 ते 8 डिग्री पर्यंत ते स्टोअर केलं जातं आणि त्या पद्धतीने ते अवेलेबल होतं. त्याचे डिस्ट्रीब्युटर्स असतात आणि त्यांच्याकडून आपण मागवतो. मुलांना घेणं गरजेचं आहे का? कारण हे जर कॉन्टॅक्ट थ्रू येत आहे, सेक्स कॉन्टॅक्ट झाल्यानंतर येत आहे, तर मग मुलांना पण तर घ्यायला हवं ना ह्या सगळ्या प्रिकॉशन्स म्हणा किंवा लस म्हणा. तर मुलांसाठी पण असतं का हे? हो, ऍक्च्युली ही लस बॉईजनी पण घेतली पाहिजे. त्यांच्यामध्ये पेनाईल कॅन्सर जो आहे तो या व्हायरसमुळेच होतो, HPV मुळे. आणि त्यापासून पण मुलांना कम्प्लीट प्रोटेक्शन मिळू शकतं. फक्त व्हॅक्सिनची कॉस्ट आणि अवेलेबिलिटी बघता
आपलं टार्गेट हे आहे की जास्तीत जास्त मुलींना आधी कव्हर करायचं, पण जे अफोर्ड करू शकतात तर खरं म्हणजे मुलांना सुद्धा ह्या कवच कुंडलाची अत्यंत गरज आहे. आणि ह्या व्हायरसमुळे नुसताच पेनाइल कॅन्सर किंवा गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सरच नाही तर इतर पुष्कळ कॅन्सर पण होतात, जसं की ॲनल कॅन्सर आहे, पुन्हा व्हजायनाचा कॅन्सर आहे, किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये पण ह्याचे कॅन्सर होऊ शकतात, किंवा लॅरिंगचा पण कॅन्सर म्हणजे स्वरयंत्रामध्ये पण ह्या व्हायरसमुळे कॅन्सर होऊ शकतो. तर हे व्हॅक्सिन बॉईजनी पण घेतलं पाहिजे. बिफोर कॉन्टॅक्ट, बिफोर फर्स्ट कॉन्टॅक्ट दे शुड टेक. आणि त्याच लसीकरण सगळ्या सेम लस आहे आणि डोस पण सेम आहे. आणि जर हा डोस मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये घेताना चुकला तर मग त्या एखादा डोस म्हणजे आता 2 डोस आहेत ना, आणि महिलांमध्ये केलं तर 3 डोस आहेत, तर समजा पहिले 2 डोस घेतले आणि तिसरा डोस जर राहिला मिस झाला, कधी काय होतं की पुष्कळ काही ट्रॅव्हल मध्ये वगैरे डोस मिस होतात, पण मग जेव्हा आठवलं तेव्हा 1-2-3 महिन्यांचं मागे पुढे झालं तरी चालू शकतं. म्हणजे तर त्यामुळे जेव्हाही आठवेल तेव्हा उरलेला डोस म्हणजे 3 डोस मध्ये किती अंतर असतं? तसं आयडियली 0, 2 आणि 6 असं त्याचा शेड्यूल आहे. म्हणजे पहिला डोस, मग 2 महिन्यांनी दुसरा, आणि पहिल्या डोसच्या 6 महिन्यांनी तिसरा. पण बरेचदा काही अडचण आली तर वेगवेगळ्या ट्रायल्स मध्ये अगदी 1 वर्षाचा गॅप झाल्यानंतरही सेकंड डोस घेतल्यावरही तो इफेक्टिव्ह असतो. आणि सध्या तर असे प्रयत्न चालू आहेत की सिंगल डोस व्हॅक्सिन्स यावेत, म्हणजे हे 3-3 डोस असल्यामुळे घेतल्या नाही जात आहेत आणि पुष्कळ मुलींचे सेकंड थर्ड डोस मिस होत आहेत. आणि म्हणून मग प्रयत्न असा चालू आहे संशोधकांचा की एकच डोस मध्ये काम व्हावं, पण अजून ते आलेलं नाही. ह्या डोसच्या मध्येच कधी एखाद्यांना प्रेग्नन्सी आली किंवा मग प्रेग्नेंट आहे आणि मग डोस घ्यायची गरज पडली, म्हणजे समजा तेव्हा त्यांना काही त्रास उद्भवला, तर मग हे प्रेग्नन्सी मध्ये किंवा डोसच्या मध्ये प्रेग्नन्सी आली तर डोस चेंज करता येतो का? म्हणजे डोस प्रेग्नन्सी झाल्यानंतर मग पुढचा डोस घ्यावा लागेल. प्रेग्नन्सीत हे व्हॅक्सिन नाही चालत अजून, त्याच्या टेस्ट अवेलेबल नाहीये, स्टडीज अवेलेबल नाहीये. त्याचा काही दुष्परिणाम की जसं 2 डोस घेतले आणि प्रेग्नन्सी राहिली, मग बाळ झाल्यानंतरच तिसरा डोस घ्यावा लागेल, पण मग ह्या 2 डोसचा किंवा त्या तिसऱ्या डोसचा काही दुष्परिणाम वगैरे होतो? नाही, काहीच नाही. साईड इफेक्ट काही नाही काही साईड इफेक्ट अजून दिसलेले नाहीयेत, पण देर आर नो इनफ स्टडीज अबाउट व्हॅक्सिन इन प्रेग्नन्सी. साधारण गर्भपिशवी काढलेल्या पण महिलांना हा होऊ शकतो का? म्हणजे बेसिकली गर्भपिशवी ज्यांची दुसऱ्या काही कारणामुळे काढली असेल तर ही पॅप स्मिअरची जी टेस्ट असते ती करायची गरज नसते स्क्रीनिंगसाठी. परंतु जर गर्भपिशवी ही प्री कॅन्सरस लिजनसाठी काढली असेल, म्हणजे कॅन्सर पूर्व स्थिती किंवा कॅन्सरसाठी काढली असेल, तर त्या स्त्रियांनी पुढे चालून दरवर्षी ही पॅप टेस्ट करायला लागते. असं नाही की पिशवी काढली म्हणजे मला आता पॅप टेस्टची गरज नाहीये. म्हणजे दुसरीकडे पण ते होऊ शकतं. कुठल्या कारणासाठी पिशवी काढली आहे गर्भपिशवी हे बघून मग ती टेस्ट करायची की नाही हे आम्ही ठरवतो. आता हे जर होतंय तर निदान करण्यासाठीच्या काही टेस्ट आहेत का आणि त्या कशा आहेत? म्हणजे तर आता जे सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे समजा आता ज्यांना HPV इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण व्हॅक्सिन देतो, आता समजा ज्यांना झालंय इन्फेक्शन, ज्यांना आता व्हॅक्सिन नाही देऊ शकत, त्यांचा फर्स्ट कॉन्टॅक्ट झालेला आहे, दे आर इंटू म्हणजे थोड्याशा पुढच्या वयोगटातल्या आहेत, मग त्यांना या कॅन्सर पासून प्रोटेक्ट आपण कसं करणार? तर रेग्युलर बेसिसवर एक जे फुल बॉडी चेकअप केलं जातं त्याच्यामध्ये आम्ही पॅप स्मिअर म्हणजे पॅपॅनिक्युलो म्हणून एक टेस्ट असते, तर ती टेस्ट आपण करतो. आणि अशा बऱ्याच स्क्रीनिंग टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये ज्या केल्यामुळे आपल्याला कॅन्सर पूर्व स्थितींचं म्हणजे लक्षणं यायच्या आधीच आणि कॅन्सर होण्याच्या खूप आधी म्हणजे अगदी 10 ते 12 वर्ष आधीपासून आपण त्या चेंजेसना पिकअप करू शकतो, एवढी प्रगती माणसांनी केलेली आहे. तर ही पॅप टेस्ट असते. पुन्हा तशाच अजून थोड्याशा वेगवेगळ्या टेस्ट आहेत, लिक्विड बेस्ड सायटोलॉजी म्हणून आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो की जे गुप्तांग असतात तर तिकडे एक छोटासा ब्रश आणि एक स्पॅच्युला असतो जो खाली टाकून आपण तिथल्या पेशी हळूच आपण स्क्रॅप करून हलक्याने, म्हणजे ते काही पेनफुल नसतं, ही टेस्ट करताना दुखत वगैरे नाही, तर ती आपण त्या तिथल्या पेशी काढून घेतो आणि त्यांच्या स्लाइड्स बनवून पॅथॉलॉजिस्टकडे तपासायला पाठवतो. आणि पॅथॉलॉजिस्ट ते चेक करताना त्यांच्या त्या पेशींमध्ये झालेले जे चेंजेस असतात की कॅन्सर पूर्व स्थितीच्या त्या न्यूक्लिओलाय जाड झालेल्या दिसतात आणि ते चेंजेस जे आहेत त्याला CIN 1, 2 लो ग्रेड हाय ग्रेड लिजन्स असं डिस्प्लाझिया अशी वेगवेगळी नावं आहेत. ही सगळी पिकअप आपण इझिली करू शकतो.
आणि त्यातून ते समजेल लगेच. आता ह्याच्यामध्ये सुद्धा जर असे चेंजेस किंवा इव्हन HPVचा DNA आपण टेस्ट करू शकतो की हे व्हायरस त्या तिथे जाऊन बसलेला आहे का, हे पण आपण टेस्ट करू शकतो, DNA टेस्ट करू शकतो HPVचा. मग समजा आता आपल्याला सापडलं की इथे स्क्रीनिंग मध्ये की डिस्प्लाझिया आहे किंवा HPV तिथे इन्फेक्शन झालेलं आहे. चांगली बाब ही आहे की काही सगळे झालेले इन्फेक्शन कॅन्सरमध्ये रूपांतरित होतात का, तर नाही होत. त्याच्यामध्ये फार कमी प्रमाणातले जे इन्फेक्शन्स आहेत ते कॅन्सरमध्ये पुढे प्रोग्रेस होतात आणि मेजॉरिटी लिजन्स हे स्वतःहून रिग्रेस होतात 1 ते 2 वर्षांमध्ये. मग आम्ही अशा पेशंट्सना कंटिन्युएशन मध्ये रिपीट टेस्ट करतो, ही पॅप टेस्ट म्हणा किंवा अजून एक कॉल्पोस्कोपी म्हणून एक दुर्बिणीने आपण बायनोक्युलर लेन्स असतात आणि त्याच्या खाली आपण डायरेक्ट व्हिज्युअलायझेशन करू शकतो सर्व्हिक्सचे वेगवेगळे स्टेन्स लावून, ॲसिटिक ऍसिड असेल किंवा ल्युगॉलसायडिन आहे असे काही तिथे स्टेन्स लावतो, त्याच्यात झालेले चेंजेस आम्ही पिकअप करू शकतो. प्री कॅन्सरस लिजन्स त्याच्यात आपण शोधू शकतो. म्हणजे कॅन्सर व्हायच्या शत्रू यायच्या आधीच आपण त्याला शोधून काढू शकतो की तो येणार आहे की नाही आणि तिथेच त्याचा नायनाट करू शकतो. म्हणजे हे मेडिकेशन चालू असतानाच यासाठी करायला काय पाहिजे की स्त्रियांनी सेल्फ बॉडी चेकअप दरवर्षी करायला पाहिजे. आता ही टेस्ट आपण साधारणतः एकदा सेक्शुअली ऍक्टिव्ह मुलगी झाली लग्न झाल्यानंतर काय जे 25 किंवा 30 वयानंतर तिने साधारणतः 2 ते 3 वर्षातनं एकदा स्वतःहून काही त्रास नसला तरी डॉक्टरकडे जाणे आणि स्वतःची पॅप टेस्ट करून घेणे हे तिचं काम आहे. मग त्याच्या पुढची गोष्ट आम्ही डॉक्टर लोक करतो. बरोबर. मग नंतर समजा कुणाचे पॉझिटिव्ह टेस्ट आले तर आम्ही एक साधारणतः किती सिव्हिरिटीचं लिजन आहे त्याप्रमाणे 6 महिन्यांनी वर्षांनी त्यांना बोलवतो आणि पुढच्या टेस्ट करत राहतो. कधी वाटलं तर त्याची तुकडा तोडून बायोप्सी घेतो की काही वाटलं तर. आणि हे खूप इझिली होतं, म्हणजे ह्याला हार्डली 1-2 मिनिटं लागतात. इट इज नॉट टाइम कन्झ्युमिंग, दिस टेस्ट आर नॉट पेनफुल, नॉट व्हेरी कॉस्टली. कॅन्सर झाल्यानंतर त्याची ट्रीटमेंट ही इतकी कॉस्टली आहे की आपल्या सर्वसामान्यांच्या त्या कॅपॅसिटीच्या बाहेर जातात. पण व्हायच्या आधीच्या ह्या टेस्ट आहेत, ह्या सगळ्या आपल्याला अवेलेबल आहेत आणि ह्या खूप स्वस्तही आहेत. साधारण ह्या उपचारांना म्हणजे सर्व्हिकल कॅन्सर जर झाला तर त्याला साधारण किती खर्च येऊ शकतो, म्हणजे असं तुम्ही सांगता येईल का तुम्हाला? हे कॅन्सर झाल्यानंतर सरकारी काही योजनांमधून पण ह्याच्या ट्रीटमेंट होऊ शकतात. इन्शुरन्स कुणाचे मेडिक्लेम असतील त्यावरती पण त्याचे कव्हरेजेस असतात. पण मग तरी कॅन्सर झाल्यानंतर त्याची स्टेज किती आहे त्यावरती त्याची टेस्ट असते. त्याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये ऑपरेशन असतं, म्हणजे गर्भपिशवी काढून टाकणे आणि त्याच्या आजूबाजूला जिथे जिथे कॅन्सर पसरलाय त्या सगळ्या टिश्यू काढून टाकणे आणि मग त्यानंतर त्या कॅन्सरची स्टेज, म्हणजे समजा कॅन्सरच्या 4 स्टेजेस असतात, 1, 2, 3, 4 आणि 3 म्हणजे ऍडव्हान्स स्टेज, 1 आणि 2 म्हणजे खालच्या स्टेजचं सुद्धा निदान जर झालं अर्ली तर त्याचं 100% सर्वायवल आहे. पण पुढच्या स्टेजमध्ये मात्र ते एकदम फटाफट कमी होतं आणि मग आपण पिशवी काढतो, त्यानंतर मग किमोथेरपी आणि रेडिओथेरपी अशा ट्रीटमेंट्स असतात. तर त्या प्रत्येक पेशंटला साधारणतः तो खर्च वेगवेगळा येतो. किती ट्रीटमेंट लागलीये, कुणाला नुसतंच ऑपरेशन लागेल त्यांचे खर्च वेगळे असतात. किमो रेडिओथेरपी लागल्यानंतर त्याचे खर्च अजून लाखात जातात त्या ट्रीटमेंट. तुम्ही आपल्या दर्शकांसाठी काय सांगाल, म्हणजे मुलींसाठी खास करून, की त्यांनी काय रिकमेंड कराल तुमच्याकडून की त्यांनी कशी काळजी घेऊन, म्हणजे आता जर हा आपला एपिसोड त्यांनी बघितला आणि मग त्यानंतर त्यांनी फर्स्ट स्टेप काय करायला हवी, जर त्यांना वाटत असेल की ह्या आजारापासून आपली सुटका व्हावी, तर त्यासाठी असं महिलांसाठी मुलींसाठी तुम्ही काय सांगू शकता की पहिले त्यांनी काय करायला हवं? एक म्हणजे की सगळ्यांनी व्हॅक्सिन घेणं गरजेचं आहे बिफोर फर्स्ट कॉन्टॅक्ट. दुसरं म्हणजे सेफ सेक्स प्रॅक्टिसेस पाहिजे. तिसरं म्हणजे की आता शहरात राहणाऱ्या एज्युकेटेड मुलींना तरी ह्या गोष्टी माहीत होत आहेत, अशा आपल्या पॉडकास्टला बघून आपण प्रयत्न करतो आहोत. पण खेड्यातल्या ज्या स्त्रिया आहेत, अशिक्षित आहेत, त्यांच्यापर्यंत मेनली हे विषय जात नाहीत. तर हे असे आपले जे आपण अवेअरनेसचे प्रयत्न करतो आहोत तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मे बी जास्तीत जास्त ह्या म्हणजे वर्ड स्प्रेड करणं हे गरजेचं आहे. आपल्या जेवढ्या नोंदमधल्या लोकांना आपल्याला माहित असलेली माहिती सांगत राहणं आणि सगळ्यांना एनकरेज करणं व्हॅक्सिनेशन. मग स्वच्छता आहे, खालची स्वच्छता आहे आणि हेच सगळं म्हणजे जे आपण आता डिस्कस केलं. म्हणजे मुलींनीच आपल्या आपल्या मैत्रिणींना, आईला, बहिणीला स्वतःहून घेऊन जाऊन ती टेस्ट करायला हवी. कोणती ती? पॅप टेस्ट करायला.
आज तुमच्याशी गप्पा मारून खूप आनंद झाला मॅडम. आज बरं झालं तुम्ही आमच्या ह्या प्लॅटफॉर्मवर आले की जेणेकरून मुलींना अगदी सोप्या शब्दात या गोष्टी कळाल्या. जसं तुम्ही बोलले की आजकालच्या मुलींना महिलांना तर कळतं, पण ज्या खेड्यावरच्या आहेत किंवा ज्या थोड्या ज्यांना इंग्लिश गोष्टीमधल्या कळत नाही, कॅन्सर म्हटलं की बऱ्याच मुलींना कळत नव्हतं, पण आज तुमच्यामुळे अगदी सोप्या शब्दात. काय होतं की अंगावर काढण्याकडे फार कल आहे आणि मी दर आठवड्यात एकतरी डायग्नोज करते, म्हणजे इतकं त्याचं प्रमाण आहे. कालच माझ्याकडे एक पेशंट आली, स्टेज 3चा कॅन्सर, म्हणजे पूर्ण गाठ खाली, आणि काय होतं तर असं खाली थोडंसं दुखतंय डॉक्टर. मग विचारल्यानंतर सांगितलं की पाळी तर खूप दिवस झाले गेलीये आणि पाळी गेल्यानंतर आता म्हणजे मेनोपॉज आल्यानंतर आता परत ब्लिडिंग मला 3दा झालंय. मग हे सगळे जे लक्षणं आहेत, तर हे ताबडतोब ती 1 वर्षापूर्वी आली असती तर कदाचित होण्यापूर्वीच तिला पिकअप केलं असतं. ह्याचं मला इतकं वाईट वाटतं. आणि खरंच हे आपल्याला चेंज करायचंय. डेव्हलपिंग कंट्रीज ज्या आहेत तर त्या सगळ्या ट्रीटमेंटवरती आपण परेशान होतो. जे डेव्हलप नेशन्स आहेत म्हणजे अमेरिका आहे, इंग्लंड आहे, ते फक्त प्रिव्हेन्शन करतात, आजार होऊच देत नाही. आणि आपण तर आजार झाल्यानंतर डॉक्टरकडे जातो. नाही, बरोबर आहे, त्या आधीच सगळी काळजी घ्यायला पाहिजे. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आमच्या इथे आलेत आणि अगदी सोप्या शब्दात ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजवल्यात. ह्या सेगमेंटमध्ये पुन्हा काही गोष्टी आल्या, काही लोकांचे कमेंट्स आले, त्यांचे काही प्रश्न आले तर तुम्ही नक्की सॉल्व्ह करा त्या. आणि आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला भेटू ह्याच सेगमेंटमध्ये किंवा गायनेकच्या कोणत्या दुसऱ्या विषयावर. तर आम्हाला प्लीज तेव्हा पण ह्याच अशाच पद्धतीने सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करा. मला तुमच्या सगळ्यांशी संवाद साधता आला तुमच्यामुळे, आणि त्यासाठी मला या प्रोग्राम मध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.